सिग्नल मॅच ऑन. आदर्श आमचे गुणलेखक आहेत. चला जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इस बार पहली गेंद उड़ाया, गेंद हवा के साथ साथ घटा के संग से गेंद सीमा पार 6 रन. प्रथम अच्छा शॉर्ट पॉइंट में अच्छी फील्डिंग. दो गेंदे 7 रन. अच्छा ये मुकाबला बनता हुआ मैदान में. लेफ्ट हैंड के बल्लेबाज स्ट्राइक हैंड के ऊपर. हिमांशु, कौन भूल सकता है इस बल्लेबाज को, क्या कमाल की इनिंग खेली थी पहले मैच में. जबरदस्त उसट ने टीम को परास्त करने वाला खिलाड़ी. फुल टॉस. इस बार कैच के लिए दौड़ना चाहे था लेकिन अच्छी सोच है इस खिलाड़ी की. ओ डेंजर एंड में थ्रो आती हुई करीबी मामला बन सकता था. चले गुड रनिंग बिटवीन द विकेट. अच्छे गेंद को टॉस ऑन द राइज किया था गेंद को. चलिए यहाँ से 2 रन और टीम की टोटल है 9 रन. 4 ओवर का ये मुकाबला बिल्कुल शांत मुकाबला चलता हुआ मैदान में. जीतने वाली टीम सुपर 8 में दाखिल हो जाएगी. इतनी बड़ी श्रृंखला 1 लाख और मैन ऑफ द सीरीज के लिए इलेक्ट्रिक स्कूटी है. कमाल की मैच है, कमाल की प्रतियोगिता. सामने केला है, कोई फील्डर नहीं है. गेंद जाएगी सीधा फिलिंग द ब्लैंक्स. रिक्त स्थानों की पूर्ति करती हुई गेंद सीमा पार 4 होने के लिए. बरोबर ना. 14 रन. जबरदस्त ये मुकाबला, जबरदस्त मैनेजमेंट, जबरदस्त ये श्रृंखला. वीआरसीसी ट्रॉफी 2020 का ये सिलसिला चलता हुआ बेहतरीन ये प्रतियोगिता. गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद. फुल टॉस गेंदे. टॉस किया इस गेंद को ऑन साइड में. 1 रन आसानी से मुकम्मल. चलिए दूसरी रन की कोई कोशिश नहीं. ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या है 15 रन. अच्छी शुरुआत. जयम युवा 11 आलिमगढ़. गेंदबाजी के लिए सोनू काथारा. पहले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है. सोनू काथारा यहाँ से गेंदबाजी करेंगे.
दीप। चलिए दीप है आप स्ट्राइक इन के ऊपर और नॉन स्ट्राइक इन के ऊपर एक जबरदस्त हिमांशु, ताबड़तोड़ बल्लेबाज है। चलिए गेंदबाज तैयार है, पहली गेंद डालने के लिए तैयार आरंभिक गेंदबाज सोनू। और ये देखिए टर्न होती हुई हल्की सी टर्न, और इस बार देखिए प्रोटेक्शन में फील्डर नहीं थे, सिंगल रन बनेगी। एक बाइस के तौर पर रन मिलेंगे, सिंगल सिंगल के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 16 रन। अच्छी टोटल है, अच्छी गेंदबाजी यहाँ से होती हुई सोनू द्वारा, बेहतरीन लेग कटर के सुल्तान है सोनू काथारा, लेकिन उतने अच्छे पावरफुल लेफ्ट हैंड के बल्लेबाज है स्ट्राइक गेंद के ऊपर हिमांशु। पहले मैच में 66 रन की एक जबरदस्त बल्लेबाजी, जबरदस्त बल्लेबाजी हमने देखी थी। चलिए सोनू है और यहाँ से स्ट्राइक इन के ऊपर हिमांशु। ओ ब्लाइंड स्ट्रोक देखिए, बड़ा हिट की तलाश में थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति। चलिए थर्ड अंपायर के लिए, चलिए स्क्रीन के ऊपर चेक करेंगे हम। चलिए चलिए इधर ये स्क्रीन के ऊपर चेक हो जाएगा। चलिए हमारे रुपेश जी है। चलिए मैच ऑन। दो गेंदें हो चुकी इस ओवर की, और अगली गेंद फिर से एक बार फ्लाइंग स्ट्रोक, इसे कहते हैं सुनहरी गेंदबाजी सोनू द्वारा। बेहतरीन एक हार्ड हिटर बल्लेबाज को शांत रखा है सोनू ने। देखिए लेफ्ट हैंड के बल्लेबाज के विपक्ष में जब लेफ्ट हैंड की गेंदबाज होती है तो बेनिफिट मिलता है लेफ्ट हैंड के बल्लेबाज को, लेकिन ऐसे हालात में गेंदबाजी अच्छी होती हुई सोनू द्वारा। चलिए गेंदबाज तैयार, अगली पेशकश सोनू का तारा। फिर से एक बार क्या कमाल की गेंदबाजी, फिर से एक बार, ओह क्या बात है, महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में ये रन आउट करना चाहते थे विकेट कीपर। काफी चालाक है, एक तीक्ष्ण है, शातिर है। सिंगल बनेगी, सिंगल के साथ रुका हुआ टोटल है 17 रन। तारीफ करूंगा इस गेंदबाज की मैं, सोनू एक बेहतरीन खिलाड़ी है सोनू। अब दीप शांत है, पहले ओवर से लेकर इस ओवर में भी शांत दिखाई नजर आ रहे। 4 ओवर का मुकाबला आप खेल रहे तो आपको अच्छी गेंदबाजी के ऊपर प्रहारी बल्लेबाजी होना बेहद जरूरी है। अगली गेंदबाज तैयार, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, लगातार लेग बाइज के तौर से रन आ रहे, बैट में से रन नहीं आया। ये है सोनेरी की सोनेरी की सोनेरी की सोनू की गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, सुनहरी गेंदबाजी। चले गेंदबाज तैयार, चले अंतिम गेंद है सोनू की। अब टैपिंग क्रिकेट बड़ा हिट खेलना चाहते थे, एक ही रन एक ही रन। चले अच्छी ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 19 रन। यहाँ से गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज आतिश काथारा, एक है। चले दीप और यहाँ से हिमांशु, बेहतरीन ग्रेट कमबैक मिलाया दूसरे ओवर में, लेकिन इस बार स्ट्राइक एंड के ऊपर होंगे बल्लेबाज है हिमांशु। अक्षय,
आतिश कातारा। आतिश गेंदबाजी के लिए तैयार है। फील्ड में बदलाव सजावट करते हुए गेंदबाजी के लिए आतिश कातारा। स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज हिमांशु में दम कम है, गहराई है, पावरफुल बल्लेबाज है। सामने खेला है हवा के साथ साथ घटा के संग से गेंद सीमा पार 6 रनों के लिए। खेळाडू आपण जाऊ नका, खेळाडू जर तुम्ही असाल तर पेनल्टी असेल। चले मैच बॉल, ये देखिए ये खंदे समर्थक है आलिमगढ़ के भाई, ऐसी दौड़ लगाई मैंने, मुझे लगा कि ये खिलाड़ी है भाई, क्योंकि उस गेंद के ऊपर छक्का मिला। टीम का टोटल है 25। आप हिमांशु लय में आ रहे हैं, ताकत है, होश है, जज्बा और जुनून के साथ बल्लेबाजी होती हुई है। ओ इस बार ये मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर क्रिएट होता हुआ 26 रन स्कोर बुक के ऊपर। आतिश काथारा को यहां से टारगेट किया है हिमांशु ने। बेहतरीन खिलाड़ी है हिमांशु के बल्ले से, ये एक तेज तर्रार छक्का हमने देखा है। अगली पेशकश हिमांशु, ओ सामने खेला है, बड़ा हिट, 1 रन आसानी से मुकम्मल। दूसरी रन की कोई कोशिश नहीं है, उतनी अच्छी बढ़िया थ्रो, रॉकेट थ्रो हमने देखी। चले सिर्फ सिंगल। दीप काफी देर से शांत है, लेकिन ये दीप है भाई शांत बैठने वाली, ये साधु नहीं है। ये बरस सकते हैं, ये गरज सकते हैं, ये दमखम दिखा सकते हैं, इतनी दमखम है इस बल्लेबाज में। गेंदबाज तैयार इस ओवर की अगली गेंद। आदिश कादारा सामने खेला है, मिस टाइमिंग, फील्डर आएंगे, कैच को छोड़ा है धीरज कातारा। हो इस बार सामने रन आउट, यह संपर्क की उंगली आकाश में, दीप को लौटना होगा। अच्छी टोटल है 29, 29 रन है स्कोर बुक के ऊपर। ये देखिए हिमांशु बल्ले के ऊपर पपियों का बरसात कर रहे हैं, क्योंकि छक्के की तलाश में है, चौके की तलाश में। आदरणीय सन्मान्य बालू मारुती भोईर यांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बालूदादा या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये VRCC ट्रॉफी 2025 पहिला दिवस जबरदस्त उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटात आपण संपन्न होताना पाहिला। चले अगली गेंद हिमांशु के लिए। हो इस बार 1-2 फील्डर आए हैं, कैच को लपकेंगे, बिग विकेट, हिमांशु के पारी का खात्मा, बिग विकेट, मैदान से बाहर। हमने पकड़ ली है सारी रात हो। मनीष आएंगे। कितनी बॉल है तेरा?
अंतिम 2 गेंदें बाकी है इस ओवर की। तीसरी ओवर है प्रगति पर, 29 रन स्कोर बुक के ऊपर। मनीष आएंगे। चले यहाँ से बल्लेबाज मनीष आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर। आदिश काथारा को मिली यहाँ से सफलता, अच्छी गेंदबाजी आदिश द्वारा। वो दानी गुल, एक और विकेट, मैदान से बाहर। मनीष को भी लौटना होगा। अंतिम अंतिम गेंद बाकी। चलिए अंतिम गेंद शेष इस ओवर की। और ये देखिए एलपीडब्ल्यू की बात थी और यहाँ पर का लेग बाइज का इशारा। चलिए यहाँ से ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रन है 30 रन। विनंती करेन व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। चले गेंदबाज तैयार, अंतिम ओवर लेकर आएंगे। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। चलिए अंतिम ओवर लेकर आएंगे। गेंदबाजी में बदलाव, गेंदबाज है ओमकार। ओमकार की जय जयकार। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। पहली गेंद, अंतिम ओवर, स्लोगर ओवर में इस बार कड़ा शॉट, हवा के साथ साथ घटा के संग संग मस्तक पे दस्तक, मिलेंगे 6 रन। थर्टी 36 रन स्कोर बुक के ऊपर। ओमकार का जय जयकार था, लेकिन बल्लेबाज का यहां से जय जयकार होता हुआ। कौशल्य, कमाल का शॉट था, ताकतवर, पावरफुल, सक्सेसफुल शॉट था। और ये दूसरी गेंद,
स्लोवर एक बार फिर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। क्या बात है, कमाल का शॉट कौशल द्वारा, न थका हूं मैं न हिम्मत बदलता देखा है मैंने, फिर भी सबर जारी है। बल्लेबाज की गर्जन, रन मिलेंगे अर्धा डजन, 6 रन। का स्कूल में दफ्तर, कॉलेज में बैग, और इस मैदान में इस बल्लेबाज कौशल्य का है कुछ अलग ही सैग। टीम की टोटल तेजी की रफ्तार से बढ़ती हुई टीम की टोटल है 48 रन। अब टारगेट किया इस गेंदबाज ओमकार को, जबरदस्त आक्रामक प्रहार, और ये गेंद छोड़ दी है अब स्टंप के ज्यादा बाहर, दंडित घोषित। मनोवैज्ञानिक दबाव है ओमकार के ऊपर, अच्छी गेंदबाजी करनी होगी ओमकार को, लेकिन इस बार कौशल्य तारीफ के काबिल, कमाल की बल्लेबाजी, पैसा वसूल बल्लेबाजी करते हुए मैदान में 49 रन है। अब JM11 आलिमगढ़ का, क्या जबरदस्त आक्रामक पारी, अंतिम ओवर में रन जो चाहे थे वो रन आ रहे हैं। देखिए फील्डिंग डिपार्टमेंट चेंज होता हुआ, डिप स्क्वायर लेग में, डिप विकेट, वाइट इज लॉन्ग ऑन लॉन्ग अपर, डिप एक्स्ट्रा कवर में, और यहाँ से गेंदबाज तैयार कौशल्या, और अलाउंग दी कार्पेट। चले 1 ही रन मिलेगी, 1 रन के साथ टीम की टोटल यहाँ से 50 रन पूरे। आलिमगढ़ टीम के जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे आलिमगढ़ टीम की जबरदस्त बल्लेबाजी। जीत के खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। कमाल की बल्लेबाजी, अंतिम और लेकर आते हुए गेंदबाज है ओमकार, थोड़े से बैके साबित होते हुए, लेकिन कमबैक यहां से देते हुए एक और घुटना देख, और ये मेरा सिक्सर देख, 6 रन। चले अंतिम गेंद है, टीम की टोटल है स्कोर बुक के ऊपर अब तक 56। विजय शेठ पाटील साहेबांचा व्यासपीठावरती आगमन, विजय दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अंतिम गेंद है, टारगेट सेट करने वाली गेंद, ओहो हेलीकॉप्टर, व्हाट अ शॉट, नहीं कैच है भाई, ऐसा लग रहा था कि गेंद जाएगी। टीम गेंद के ऊपर काफी कमाल की कैच पकड़ी, बल्लेबाज के पारी का खात्मा, आलिमगढ़ टीम ने यहां से रन बनाए 56 और 57 का टारगेट। विनंती असेल की आपण चावी द्या लखन साहेबांची। स्कोरिंगची भूमिका आदर्शने खूप चांगली केली, आमचे बंटी, आमचे प्रथमेश, दिनेश खूप चांगली स्कोरिंगची भूमिका निभावली। पंचामध्ये आम्ही रुपेशला पाहिलं, विक्रम, ॲडव्होकेट विक्रम यांना देखील आम्ही पाहिलं, खूप चांगली मेहनत। याला आवाज दे ना थोडा, आवाज कमी वाटतो ना, याला आवाज दे ना डीजे, काय नाही। हॅलो चेक, बरोबर, हॅलो चेक, हॅलो हॅलो,
छप्पन्न धावा झाल्यात. 57 धाव्यांचं लक्ष असेल संघासमोर. टीम गौरी स्पोर्ट नेवाली. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवा. सूर्य अस्ताला चाललाय. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतात हे आपलं खऱ्या अर्थानं आपण नशीब समजावं, कारण इतका चांगला रॉयल आयोजन, रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. मॅचचा आनंद घेत असताना मुख्य मंचकावरती आमचे संदीपदादा पाटील साहेब आहेत, ॲडव्होकेट विक्रमदादा आहेत, त्यानंतर आमचे रुपेशजी, त्यानंतर आमचे अष्टम, त्यानंतर आमचे संपूर्ण VRCC टीम इथे मॅचचा आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा आपण नेवाली टीम. सत्तावन्न धावांचं लक्ष असेल. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, रक्तात माझ्या कालजात माझ्या वाते छत्रपती शिवाजीराजे. रायगड स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये तळोजा मजकूर गाव तुमच्या सेवेत समालोचन करतो. साईराजे माझं नाव घेऊन चालतो क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. सलामीवीर, धर्मवीर, कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 57 धावांचा पिछा करण्यासाठी ही आरंभिक जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. धीरज, ऑल प्लेयर्स इज काथारा सरनेम. धीरज काथारा आणि त्याच्या जोडीनं अतुल आणि धीरज ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पोलादी निर्धार आमुचा असुर बलांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार, जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमला देऊया कॉम बॉक्स करणं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हितेश शेट नेरुरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. VRCC चषक 2025. यस मॅच ऑन. पहिल्या चेंडूसाठी प्रेक्षक मायबाप जोरदार टाळ्या, कारण 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 57 धावांचा लक्ष्य. फलंदाजी करणारा संघ आहे गौरी स्पोर्ट नेवाली टीम आणि गोलंदाजी करते आलिमगढ़. पहिलाच बॉल वेगवान, ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायतर से. खनखनी दंदनी 4. हितेश शेट नेरुरकर साहेब आणि प्रमोद शेट नेरुरकर साहेबांना मी विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती खनखनी 4. हो, इथे लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेने कावणचट वालतायत, सांगतात की हा चेंडू खराब आहे. वाईट चिकून मनोवैज्ञानिक दबाव आहे. DRS आहे तुम्हाला प्रत्येक टीमला. यस, DRS घेतला जातो. या पंच ॲडव्होकेट विक्रम साहेब, रुपेश सेठ या. DRS सॉफ्ट सिग्नल पंच, वाईट बॉल आहे. ओके, सॉफ्ट सिग्नल वाइट है. WTC लाइव के माध्यमातून दूध का दूध और पानी का पानी. ये सॉफ्ट सिग्नल वाइट है. बॉल वाइट बॉल. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय तो मान्य करावा लागेल, कारण गोलंदाज मध्ये आलेत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे.
दोन्ही पंचांना आमच्या गावंड सर लालचंद गावंड सर वाघिलवाड्याचे आहेत. पंच दोन्ही बाजूने समांतर निर्णय देतील इतका वर्षाचा अनुभव आहे. भरपूर चांगली पंचाच्या भूमिकेत 5 धावा आहेत धाव पुस्तकावरती. हिमांशू हो रफ्तार के सौदागर या LBW बिग विकेट मैदानाच्या बाहेर. झटका क्रमांक 1 गौरी स्पोर्ट नेवले टीमला लागतोय हा फलंदाज आपण पाहिला. नीरजचा खेळ समाप्त. पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन येणारा फलंदाज पार्थ पाटील. PP पार्थ पाटील मध्ये क्षमता आहे परंतु पाहूया गोलंदाजी. हिमांशूला इथे मिळते सफलता. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू पार्थसाठी. बॅटची कडा येस लागले. यस फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद. तू चल में आया. पार्थ पाटीलचा खेळ समाप्त. प्रणय पाटिल. प्रणय को यहाँ पे प्रलय लाना होगा. अंडर 19 का ये सबसे घातक है खिलाड़ी है लेकिन यहाँ से हीरो बनना पड़ेगा. राइटी बल्लेबाज है. गेंदबाजी देखिए हिमांशु ऑन हैट्रिक के राह पर चलते हुए गेंदबाज जय चौहान ने आज की दिन में पहली विकेट टेकन और मैदान पर डाली थी लेकिन यहाँ से विकेट हैट्रिक करने का यह मौका है हिमांशु को. चले गोलंदाज तैयार होता है. हिमांशु ऑन हैट्रिक. गोलंदाज तैयार. हिमांशु हो या वेळेस देखील फटका फसलाय. नक्कीच कॉट बियांचा अपील जरूर झालाय. पंच योग्य तो निर्णय तुम्हाला देतील. फलंदाज बाद होतोय. यस पंचाने अपील उचलून दिलाय. एकदा जोरदार टाळ्या हिमांशू साठी. विकेट हॅट्रिक संपादित करणारा पहिला खेळाडू पहिल्या दिवसामध्ये. दोन चेंडू बाकी आहेत. सत्तावन्न धाबा हेनके येतात. याच गावचे जावई आहेत. परंतु पाहूया हा मैदान देखील गौरी स्पोर्ट नेवाले टीमला भरपूर लकी आहे. कधीच एक पहिला सामना ते हरत नाहीये. दुसरा देखील हरत नाहीये. तिसरा देखील हरत नाही. परंतु पाहूया जर आणि तरी क्रिकेटची भाषा नक्कीच ग्राह्य धरली जात नाही क्रिकेटमध्ये. परंतु पाहूया एनके हो अगदी सॉफ्ट यांना शॉर्ट फायर निघाला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहा विकेटच्या पाठी जे खेळाडू असतात फिल्डर्स असतात त्यांना दिवसा जागता पहार देणं गरजेचं असतं आणि ते देत असताना धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिली. संघाची धावसंख्या
6 धावा आहेत धावपुस्तकावरती, 57 धावा बनवायचे आहेत. विकेट पाहिले तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहिलेत. हिमांशू, हो हो, यावेळी LBW ची मांग होती, वेग होता, तेच तरार चेंडू पायांवरती तो आदलला. लेग स्टिकच्या कदाचित बाहेर असणारा हा चेंडू आणि पहिला षटक एक गोल्डन जुबलीवर इथे समाप्तीचा इशारा तो पंचांचा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र गौरी स्पोर्ट नेवाले टीमच्या 3 फलंदाज बाद, एकूण धावसंख्या 6. जी सरासरी इथे गाठायची आहे ती मात्र जिंकण्यासाठी. याच्यासाठी केला होता टास्क की शेवट गोड व्हावा, परंतु तिथे शेवट गोड केला जाईल का या फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती फलंदाज NK वरती भरपूर भरोसा आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे, ती दमकम, ती ताकद, ती होस, तो जज्बा, तो जुनून इथे दाखवणं गरजेचं आहे. 18 चेंडू 51 धावेंची गरज. सामने घना अंधेरा है, पहाड़ चिटकर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. 18 मध्ये 51 पहिलाच बॉल. हो, जबरदस्त तडाखा, लेट कट केलाय, चेंडू चाललाय डीप टर्नमॅन रिजन मधून धन 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 करत आउट ऑफ द पार, ओव्हर द रोप, ओव्हर द लाईन, मिळतील 4 रन. कम आपण मैदानावरती पाहिली. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 10 कदम और बाजीराव सिंगमची खेळी इथे साकारावी लागेल मिस्टर NK ना. पहिल्या चेंडूवरती स्वागत केला. वेलकम टू पेंडर नगरीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय मोनिश. ओहो, यावेळेस लटकट, ओहो, विकेट मिळते. NK ची खेळी संपुष्टात. आता अडचणीमध्ये येणार गौरी स्पोर्ट नेवाली. सेटिंग थोडी डॅनी आपली मिस्टेक वाटते मला, कारण सकाळच्या सत्रामध्ये काय आवाज होता, संपूर्ण फेस टू इलाका दणाणत होता. 16 वर्षाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना नील काथारा इथे मात्र चमकावं लागेल. दमकम आहे या फलंदाजामध्ये. डावखुऱ्याचा हा खेळाडू कमी वयाचा असं एकत्रित बांधणी करून केलेला हा खेळाडूला आपण या ठिकाणी पाहतोय. नील पाटील काथारा, नील काथाराला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. मॉनिश, हो, ब्लाइंड स्ट्रोक, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने बोलतायत, सांगतायत की चेंडूची लाईन थोडीशी करावे. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावं लागेल. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 1 और 11, 11 धावसंख्या धावफलकावरती. मितेश पाटील तोंडरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, मिस टायमिंग, सेफ झोन मध्ये हा चेंडू पडतोय. दुहेरी धाव, रॉकेट थ्रो आली आहे, परंतु मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने संघ पुढे टेपत असताना धाव पुस्तकावरती एक धावसंख्या 13, 57 धावेचा पिछा करायचा आहे. सापलं रचलं गेलाय नील साठी. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये, वाईडिश लॉंग ऑन मध्ये, दीप एक्स्ट्रा कव्हरला. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू
नीलसाठी चेंडू समजत नाही नीलला. अगदी कमी वयाचा खेळाडू, परंतु इथे मात्र संधी चालून आली आहे. संधी आणि सूर्योदय याच्यामधील अंतर जो उशिरा जागतोय याचा अंतर नक्कीच समजत नाही. त्यासाठी तुम्हाला उठावं लागेल, पेटावं लागेल, चालावं लागेल, धावावं लागेल. कधी चालायचं, कधी थांबायचं, कधी उठायचं, या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला मिळत असतं तेव्हा यशाच्या सर्वोत्तम शिखरावरती नाव तुमचं असतं. परंतु चेंडू आहे हातामध्ये, आम्हाला असं वाटलं का चेंडू गेलाच पार. चला 2 धावा येतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टिपतो. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 15 धावसंख्या धाव फलकावरती. नीलला मात्र चमकावं लागेल, दमखम इथे मात्र दाखवावी लागेल. नील चांगला खेळाडू आहे, परंतु पाहूया ते नील कशा पद्धतीने चमकेल. हा ट्रॅकर होता, चेंडू समजत नाही नीलला. चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये विसरतो. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव पुस्तकावरती एकूण धावा 15. पाकाचे महिन्याने जरी गाठायची अतुल कातारा दीप येत आहेत गोलंदाजी माग वरती. अतुल अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा. कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा. मग झालं गेलं विसर आता. मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर. अतुल कातारा, तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 12 मध्ये 42 इथे तुम्हाला बनवायचे आहेत. बनवल्या तर सुपर 8 मध्ये दाखल. दीप येतात. 12 चेंडू 42 धावांची गरज असताना पहिलाच बॉल अतुल कातारासाठी. बॅटची कडा इथे चेंडू बॅक टू द बॉलर येत आहेत. स्वतः गोलंदाज इथे विकेट नाही आहे. ऑन द स्टंप थ्रो यायला हवी होती. 2 धावा मिळतील. 11 चेंडू आता 40. आता तुम्हाला मोठे फटके मारायचे आहेत. संघाला धोका आहे आणि संघाला धोका मग बिंदास धोका ठोकम ठोक इथे फलंदाजी करावी लागेल. 11 मध्ये आता तुम्हाला 40 बनवायचे आहेत. ती दमखम, ती नजाकत तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. इथे बरसावं लागेल, इथे घाम घालावं लागेल. तो घाम घालतोय, तो इतिहास रचवत असतो मित्रांनो. हो फटका तर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आणि डबलला फारसा फरक पडत नाही आलिमगड टीमला. ज्यावेळी आम्ही युट्यूबवरती मॅच पाहिली त्यावेळेस बरेच भिवंडीतून कमेंट्स आले होते की आलिमगडची मॅच कधी आहे. आणि ते कमेंट्स अद्याप देखील वाचा की आलिमगड टीम ही वाघ आहे, वाघाची टीम आहे. हे कमेंट्स आम्ही देखील वाचलेत. तर पाहूया 2 वाघांमध्ये ही सुरशीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. हो यावेळी चांगला फटका. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या मी कारण सामर्थ्यावर नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी. रोखेल कुण मजला अशी भिंत या जगात नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न अतुल काताराच्या बॅट्समधून संघर्षमय षटकार. जाण्याची गरज आहे. दमकम आहे, नजाकत आहे. नक्कीच अतुल कातारामध्ये संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते. तना मनाला भेगा परून उभय चराचर ही कडकडते. मग तू ही त्रिशूल डमरूधर डम 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 कर. आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. अतुल कातारा तू एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 9 मध्ये 32. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र हुलकावणी देतं, परंतु बॅकअप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. 2 धावा 8 चेंडू 30. आता 5 षटकार टोकाचे अतुलला. तो ठोकणार, तो नक्कीच न थांबता न थकता इथे मात्र प्रयत्न करणार. प्रयत्नांती परमेश्वर इथे आपण पाहतोय.
परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आता मात्र षटकार ठोकायचे तुम्हाला 5, चेंडू हातामध्ये असताना 8. 8 चेंडू 5 षटकार. उलटी गिनती चालू करूया आपण. आता फक्त आपण षटकार काउंट करणार आहोत. 8 चेंडू आणि 5 षटकार. पहिलाच येणार का? हो हो, मनोवैज्ञानिक दबाव. स्टान्स भरपूर चांगला होता अतुलचा. अतुलला इथं अतुलनीय कामगिरी करावीच लागणार आहे. हा सामना जिंकून दाखवला तर पाहिजे तेवढ्या दिरक्या मोजिरी मी तुला असं संगणक सांगतायत, परंतु हा सामना जिंकून दाखवतो मला अतुल काथारा. 8 मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. गोलंदाज दीप तयार आहेत. ओ फटका फसलाय. चेंडू हवेच्या लातांवरती तरंगत असताना 2 खेळाडू येतात, परंतु इथे झेल खाली होते. खऱ्या अर्थाने हिमांशून टिपलाय. झेल संपलाय. यावेळी अतुल काथाराचा खेळ. आने जाने वाले सात चेंडू 5 ची गरज आहे. षटकार 7 चेंडू 5 षटकारांची गरज आहे, म्हणजे 30 धावा. प्रेम काथारा, नावामध्ये प्रेम आहे, नावामध्ये गोडवा आहे. हो, आडव्या बॅटनं चला लेग ब्रेक इथे आपण पाहिला. 6 मध्ये आता 5 पाहिजेत षटकार. मध्ये 5 षटकारांची गरज. 16 वर्षाचा खेळाडू, परंतु इथे चमकावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर बात कुछ और है. बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह पाहिली, सिंगल न बात नाही बनणार. चला आता 5 चेंडू मध्ये तुम्हाला 5 षटकार ठोकायचे आहेत. मॅच ऑन होती. आता मॅच मध्ये 70% विजय आपल्या खिशामध्ये खेचून घेतलाय टीम आलिमगडनं. चला 5 चेंडू 5 षटकार. प्रेक्षक देखील नाराज झाले, ते देखील घरच्या दिशेने निघतायत. चला मॅच आता मध्ये शिरकाव होतोय. 98% मॅच ही खऱ्या अर्थानं आलिमगड टीमच्या पक्षामध्ये पाहिली. फक्त औपचारिकता बाकी. एखादा दैविक चमत्कार, दिस मॅच ओनली गॉड मिरॅकल, एखादा दैविक चमत्कार या मॅचला वाचवू शकतो. परंतु पाहूया काय होतं या मॅच मध्ये. येस, बॅट्समन आउट होतोय. शेवटचे 3 चेंडू आहेत.
शेवटचे 3 चेंडू असताना गोलंदाज तयार. चला सिंगल. औपचारिकता बाकी आहे. प्रेक्षक देखील नाराज होऊन मात्र घरच्या रस्त्याला निघतायत. खूप चांगला खेळ दिवसभर इम्प्रेसिव्ह खेळ राहिला टीम आलिमगड संघाचा. शेवटचे 2 चेंडू आहेत. चला फास्ट केला आपण. चला शेवटचा चेंडू. चला आतिश, चला आतिश, आतिश आतिश. तर आमचे निलेश शेठ पाटील यांना मी विनंती करीन, आपण या मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश शेठ पाटील या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चला मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय टीमचे M11 आलिमगड संघाचं अभिनंदन. मितेश शेठ पाटील यांचा सन्मान